सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। सह्याद्री वर्णनाच्या मागच्या सत्रामध्ये आपण श्री दत्तात्रेय महाराजांच्या ओठांचं आणि जे कंठ आहे या अवयवांचं मुडपांचं या सर्वांचं जे वर्णन आहे ते वर्णन आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलं। ते कालचं सत्र जर तुम्ही अजून पाहिलं नसेल त्या व्हिडिओची लिंक मी वर आय बटन मध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन कालचा व्हिडिओ पाहू शकता, जिथे श्री दत्तात्रेय महाराजांच्या ओठांचं कंठाचं व्यवस्थित असं सुंदर वर्णन केलेलं आहे कवींनी। वर आय बटन मध्ये त्याची लिंक आहे। आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री दत्तात्रेय महाराजांचे डोळे कसे आहेत, त्याचं वर्णन, पापण्या कशा वाटतात, कशा सुंदर आहेत, भुवया कशा आहेत श्री दत्तात्रेय महाराजांच्या, किती आखीव आणि रेखीव आहेत, आणि त्या भुवयांना श्री रवळव्यासांनी काय उपमा दिलेली आहे, श्री दत्तात्रेय महाराजांचं भाळस्थळ कसं आहे, कपाळ कसं आहे, श्रीमुकुट म्हणजे डोकं कसं आहे, या सर्व अवयवांचं वर्णन एकदम सुंदर प्रकारे श्री रवळव्यास मुनी या ओव्यांमध्ये करत आहेत। त्या ओव्यांचं आपण आज श्रवण करणार आहोत, त्याचं आपण अध्ययन करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नेहमीच्याच प्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, कारण सर्व भक्तांना श्री दत्तात्रेय महाराजांची आवडी लागलेलीच आहे आणि मूर्ती कशी होती श्री दत्तात्रेय महाराजांची या संदर्भामध्ये पण सर्वांच्या मनामध्ये उत्सुकता आहे जाणून घेण्यासाठी। तर जास्त उशीर न करता आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया। परंतु तत्पूर्वी ह्या व्हिडिओला कालच्याच प्रमाणे तुम्ही लाईक करणार हे निश्चितच आहे, आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल। तर लगेच या व्हिडिओला लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही श्री दत्तात्रेय महाराजांच्या मूर्तीचं वर्णन जर ऐकायचं असेल दररोज, तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी सह्याद्री वर्णनाचा व्हिडिओ अपलोड केला, श्री दत्तात्रेय महाराजांच्या मूर्ती वर्णनाचा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वप्रथम तुम्ही श्री दत्तात्रेय महाराजांच्या मूर्तीचं वर्णन ऐकू शकाल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मागच्या सत्राची एक ओवी घेऊया आणि मग आजच्या सत्राला सुरुवात करूया, म्हणजे तुम्हाला लिंक लागून जाईल व्यवस्थित। अवलोकाव्या कैसी ते कृपा डोळेची का जैसी, कणव झाली पिसी पाता जीवाते। या ओवीमध्ये डोळ्याचं वर्णन आलेलं आहे। आता समोरची ओवी म्हणजेच ओवी क्रमांक 116, इथे कवी श्री दत्तात्रेय महाराजांच्या ज्या हे आहेत पापण्या आहेत, पापण्यावरचे जे केस आहेत त्याचं वर्णन करतात। तिये पाती घोसाळी डोळ्या देत कवळी, अंतुस रागता चोखाळी दोही सेवटी। त्या डोळ्याच्या आजूबाजूने घोसाळी म्हणजे केसाचा गुच्छ आहे असा व्यवस्थित ओळीने लावलेला, पापण्या कशा असतात त्याप्रमाणे। डोळे देत कवळी, डोळ्यांना ते जणू काही कवळी देत आहेत त्या पापण्यामुळे श्री दत्तात्रेय महाराजांचे डोळे खूपच आकर्षित दिसत आहेत। अंतुस रागता चोखाळी दोही सेवटी, डोळ्यांच्या दोन्ही शेवटाला दोन्ही टोकाला सरागता आहे म्हणजे लालिमा आहे। तुम्ही बघा आपल्या घरी देवपूजेमध्ये पण विशेष असतील आणि त्याला जर डोळे असतील त्या विशेषाला, तर डोळ्यांना शेवटी शेवटी थोडीशी लालसर अशी लालिमा असते। तर कवींना आपल्याला हे सांगायचं आहे, डोळे तर पांढरे शुभ्र आहेत परंतु शेवटी लालसर आहे, थोडीशी सरागता आहे, लालिमा आहे दोन्ही डोळ्याच्या कोपऱ्यामध्ये, आणि त्यामुळे डोळे सुंदर दिसत आहेत श्री दत्तात्रेय महाराजांचे। वरी भ्रुकुटी द्वयाची रेखा ते वंकट सारंग वेखा
की ते आयुर्वोळी लेखा सर्गादी कल्पाची. ह्या ओवीमध्ये श्री रवळव्यास श्री दत्तात्रेय महाराजांच्या भुवयांचं वर्णन करत आहेत. भ्रुकुटद्वय, दोन्ही भुवया, त्या दोन्ही भ्रुकुटद्वयाची रेखा म्हणजे जी रेष आहे ती कशी आहे, सरळ आहे का नाही, ते वंकट सारंग वेखा. वंकट आहे म्हणजे वाकडी आहे. कशी वाकडी आहे? सारंग वेखा. सारंग, विष्णूचा जो धनुष्य आहे सारंग, त्या धनुष्याची जशी ती काडी असते समोरची अशी वक्र असते. आणि भुवया जर वक्र असतील तरच सुंदर दिसतात, वाकड्या असतील थोड्याशा निमुळत्या, जर सरळ असतील तर नाही चांगले दिसणार ते. तर दत्तात्रेय महाराजांच्या भुवया त्या सारंग धनुष्याचं जे वंकट आहे म्हणजे वाकडी आहे, अशी व्यवस्थित निमुळती आहे, त्याप्रमाणे श्री दत्तात्रेय महाराजांच्या भुवया निमुळत्या आहेत. ज्याप्रमाणे सारंग धनुष्य असते, किंवा तुम्ही धनुष्याचं चित्र बघा, कशी व्यवस्थित असे दोन्ही पण जे लाकडं असतात त्याची असे डिझाईन देऊन अशी व्यवस्थित वळणदार अशी ती धनुष्याची काडी असते. तर त्याप्रमाणे श्री दत्तात्रेय महाराजांच्या भुवया वंकट आहेत म्हणजे वाकड्या आहेत. वाकड्या म्हणजे इथे वाकड्या आहेत म्हणून सुंदर दिसत आहेत बरं का. वाकड्या म्हणजे खराब आहेत असं नाही, तर वाकड्या आहेत म्हणून अशा निमुळत्या आहेत म्हणून ते सुंदर दिसत आहेत. की ते आयुर्वोळी लेखा, किंवा मग ती जणू काही आयुष्य रेषा आहे, रचना आणि संहाराची, सर्गादी कल्पाची, म्हणजे संहार रचनेची ते जणू काही आयुष्य रेषा आहे, अशी ती श्री दत्तात्रेय महाराजांच्या भुवया आहेत. सोलिव सोळयाचे तकट रवी प्रभा संचरोणी की जे तेजठ, तरी ते उपमा तुकमठ भाळ स्थळासी. इथे कवींनी श्री दत्तात्रेय महाराजांच्या कपाळाला सोळ्याचे तकट म्हटलेलं आहे. सोळ्याचे तकट म्हणजे काय तर सोन्याचं तकट आहे जणू काही. श्री दत्तात्रेय महाराजांचं भाळस्थळ म्हणजेच कपाळ. तर किती कशी सोनं आहे ते आपण सर्वांनी 52 कशी ऐकलं असेल, परंतु 52 कशी सोन्यामध्ये थोडी काही मिश्रता असू शकते, परंतु इथे कवींनी 64 कशी सोनं जे असते त्या सोन्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे एकदम शुद्ध सोनं, त्याच्यामध्ये कोण्याही प्रकारची मिश्रता झालेली नाही. असं शुद्ध सोनं नक्कीच जास्त पिवळसर आणि धमक, एकदम पिवळ धमक असणार आणि जास्त त्याच्या ठिकाणी तेज असणार. आणि वर याच्यावर काय केलंय तर रविप्रभा संचरोणी की जे तेजठी, रविप्रभा त्याच्यावर गेलेली आहे, सूर्याची प्रभा, आणि त्यामुळे अधिकच ते तेजठी म्हणजे तेजोमय झालेला आहे. आणि अशी उपमा दिली तरी ते उपमा तुकमठ भाळस्थळाची, म्हणजेच एवढी उपमा देऊन पण ते भाळस्थळ एवढं तेजोमान दिसत आहे की ही उपमा पण तुकमठ म्हणजे तोकडी ठरत आहे श्री दत्तात्रेय महाराजांच्या भाळस्थळावर. मूर्ती देऊळाचा कळसू की ब्रह्मरसू वोतीव तेजसू, जेथ कैवल्य किरणा विकासू तो श्री मुकुट देखा. मूर्ती देऊळाचा कळसू की ब्रह्मरसू वोतीव तेजसू, ते जे श्रीमुकुट आहे, श्रीमुकुट जणू काही त्या मूर्तीरूपी कळसाचा, श्री दत्तात्रेय महाराजांची जी श्रीमूर्ती आहे तेच जणू काही मंदिर आहे. आणि त्या मंदिराचा कळस म्हणजे श्री दत्तात्रेय महाराजाचं श्रीमुकुट आहे. त्या श्रीमुकुटावर ब्रह्मरस ओतलेला आहे असा तेजस्वी, आणि ज्या कळसामधून कैवल्य किरणाचा विकास होत आहे, विस्फारत आहेत कैवल्याचे किरण, असा ते श्रीमुकुट श्री दत्तात्रेय महाराजांचा दिसतो. कारण श्री दत्तात्रेय महाराजांच्या श्रीमुकुटावर काय आहे, वीरगुंठी बांधलेली आहे. तुमच्या घरामध्ये जर श्री दत्तात्रेय महाराजांचा फोटो असेल तर श्री दत्तात्रेय महाराजांच्या डोक्यावर बघा तुम्ही एक बुचडी अशी डोक्यावर बांधलेली असते, बाया मागे बांधतात, श्री दत्तात्रेय महाराजांच्या डोक्यावर बुचडी बांधलेली असते. आणि त्या बुचडीला काय बोलतात तर वीरगुंठी बोलतात. आपल्या भाषेमध्ये बुचडी असं बोलतात, आपण ते तुम्हाला सांगितलं मी. परंतु जे
साहित्यिक भाषा असते त्याच्यामध्ये त्याला वीर गुंठी बोलतात. वीर लोक अशी गुंठी बांधत असतात, म्हणजे केसाला गाठ बांधत असतात. तर अशी ते गाठ आहे श्री दत्तात्रय महाराजांच्या डोक्यावर. आणि ते बघा तुम्ही कसं उंच दिसते. तर कवींना ते पाहिल्यानंतर असं मनामध्ये एक कल्पना आली की जणू काही ते श्री दत्तात्रय महाराजांची जी वीरगुंठी आहे ती जणू काही त्या श्रीमूर्ती रूपी मंदिराचा कळस आहे. आणि ते कळस जे आहे ते खूप वतीव ब्रह्मरसाच्या तेजाने तेजाथिलेला आहे. एवढं तेज त्याच्यामधून बाहेर पडत आहे. ते तेज कशाचं आहे तर कैवल्य किरण विकासू, त्या श्रीमुकुटामधून त्या वीरगुंठीमधून कैवल्य रूपी किरणांचा विकास होत आहे. अशी श्री दत्तात्रय महाराजांची ती वीरगुंठी आहे. पश्चिमे पुष्टी भाग कैसा, शरण रिगतयाचा कुवासा, हो काज अभिनत्व जैसा ब्रह्म रूपे. एवढं श्रीमूर्तीचं वर्णन आलं. प्रत्येक ओवीमध्ये, प्रत्येक वर्णनामध्ये श्री दत्तात्रय महाराजांच्या श्रीमूर्तीवर रवीची प्रभा, रवीचं तेज, सूर्याचं तेज असं उल्लेखलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला तर श्री दत्तात्रय महाराज जे आहेत ते पूर्वीकडे उभे आहेत, जणू काही पूर्वाभिमुख आहेत श्री दत्तात्रय महाराज. आणि मग हे कवी त्यांचं वर्णन करत आहेत. या ओवीमध्ये काय म्हणतात कवी, पश्चिमे पुष्टी भाग कैसा. पश्चिम दिशेला श्री दत्तात्रय महाराजांचा पृष्ठभाग आहे, म्हणजे पाठीभागचा भाग आहे. म्हणजे श्री दत्तात्रय महाराजांचं श्रीमुख कमल कुणीकडे आहे तर पूर्व दिशेला आहे. तर पूर्व दिशेला सूर्याभिमुख झालेले आहेत श्री दत्तात्रय महाराज. आणि अशा मूर्तीचं वर्णन श्री रवळवाशी ते करत आहेत. आणि शरणांगता विळासा, पृष्ठभागी जे पश्चिम दिशेला पृष्ठभाग आहे तिकडे शरणांगताचा जणू काही कुवासा आहे. कुवासा कशाला बोलतात, कु म्हणजे वाईट प्रसंग ज्यावेळेस श्री दत्तात्रय महाराजांच्या भक्तावर येतो त्यावेळेस वासा म्हणजे तिथे वास करण्याची अनुभूती श्री दत्तात्रय महाराज देतात. ये शरणांगत माझ्या, राहा माझ्यापाशी, तुला सर्व दोषापासून मुक्त करेल, सर्व विघ्नांपासून मुक्त करेल तुला. कुवासा, वाईट प्रसंगी आपली साथ देणारे श्री दत्तात्रय महाराज, म्हणून इथे कुवासा बोललेला आहे. नाही तर कुवासा शब्द ऐकले की असं वाटते काहीतरी वाईटच आहे, कारण की सुरुवातीला कु आहे म्हणून. हो काज अभिनत्वे जैसा ब्रह्मरूपे, जणू काही अभिनत्वे श्री दत्तात्रय महाराज आपल्या समोर प्रकट झालेले आहेत ब्रह्मरूपाने. इथे आता कवींनी ब्रह्मरूप असं बोललेलं आहे. आपण इथे सरळ सरळ अर्थ ईश्वर रूप धरूया, कारण आपल्याला त्याच्यामध्ये भिन्नता काही करायची नाहीये. कारण की कवींनी सांगितलं हे काज अभिनत्वे जैसा, हे काज अभिनत्वे आहे, भिन्नता याच्यामध्ये काहीच नाही. ईश्वर म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजेच ईश्वर. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे, आचारस्थळाच्या शेवटी बाई ब्रह्मानुभूती ते दुर्लभ. आचाराचं सर्वात शेवटचं वचन, आचारस्थळ संपते तिथं. तर श्री दत्तात्रय महाराज हे काय आहेत तर ब्रह्म म्हणजेच ईश्वर इथं आपल्याला धरायचं आहे. आता काही आपल्या पंथामध्ये प्रचार आहेच, ईश्वर वेगळा, ब्रह्म वेगळा, आणि सर्वजण याला मान्यताही देतात. कवीश्वरांचं शास्त्र म्हणजे ईश्वर ब्रह्म एकच, कोणताही भक्त असो ईश्वराच्या ठिकाणीच प्राप्ती होते, हे कवीश्वरांचं मत आहे. आणि प्रत्येकाच्या मताला इथं मान आहे. तर इथे तेच आपल्याला कवी सांगत आहेत की अभिनत्व आहे, तिथे कोणतीही भिन्नता नाही. ह्या विषयावर मी जास्त खोलात जाणार नाही, कारण मग आपला ग्रंथ राहून जाईल. कारण मग 15 मिनिटं काय 20 मिनिटं काय या विषयाला जर सविस्तर सांगायला गेलो तर हा विषय संपणारा नाही. ऐसा तो पुराणा देखा, वैसा नुमाने ब्रह्मादिका, जयाचे या निमिषा एका, काळ बहुत जाती. ऐसा तो पुराणा देखा म्हणजे जुना आहे. वयसा अनुमाने ब्रह्मादिका, जे वयसा आहेत म्हणजे वयस्कर आहेत. ब्रह्मादिक उपलक्षणे जे देवता वयस्कर देवता आहेत त्यांना नुमाने म्हणजे अनुमानच लागत नाही ईश्वर कसा आहे. आणि ज्यांच्या निमिषा एका काळ बहुत जाती,
ज्या परमेश्वराच्या एका निमिषामध्ये बहुत असा काळ वाहून जातो, अशा श्री दत्तात्रेय महाराजांचा अनुमान या ब्रह्मादिक देवतेंना काय लागणार आहे बरं? जया नाही वर्णादी आश्रम नावे, पैतेणे घाली जे जाणिवे, ते उत्तरी संगे सुहावे रुळत कंठी. जया नाही वर्णादी आश्रम नावे, ज्या श्री दत्तात्रेय महाराजांना वर्णादी म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे काही कोण्याही प्रकारचे वर्ण त्याच्यावर श्री दत्तात्रेय महाराजांवर लागू नाहीत, कोण्याही वर्णामधले नाहीत. आश्रम नावे म्हणजे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ या कशामध्येही श्री दत्तात्रेय महाराज बांधल्या गेलेले नाहीत. पै तेने घाली जे जाणिवे, तरी पण श्री दत्तात्रेय महाराजांनी जाणवं घातलेलं आहे. ते उत्तरी संगे सुहावे रुळते कंठी. कोण्याही वर्ण आश्रमामध्ये, वर्णादी धर्मामध्ये, आश्रमादी धर्मामध्ये परमेश्वर बांधल्या गेलेले नाहीत, तरी पण त्यांनी जाणवं घातलेलं आहे. उत्तरासंगे आहे म्हणजे जो डावा खांदा आहे त्याच्यावर ते जाणवं दिसते आणि इकडे उजव्या बाजूला असं घातलेलं आहे. डाव्या खांद्यावर घालून उजव्या हाताकडे सोडून दिलेलं आहे. जाणवं कसं असते आपल्या सर्वांना माहितीच आहे. श्री दत्तात्रेय महाराजांच्या एखाद्या फोटोवर बघा तुम्ही, असेल तर जाणवं दिसेल आपल्याला. तर श्री दत्तात्रेय महाराज वर्ण आश्रम याच्यामध्ये अलिप्त नाहीत, तरी पण त्यांनी जाणवं घातलेलं आहे. आणि ते रुळत कंठी, कंठामध्ये खूप शोभायमान दिसत आहे, मिरवत आहे. क्षीरसागराची सपुरा, लहरी झगटतिया मांदारा, तरी उपमे नव्हे ती सतारा, यज्ञोपवितेसी. श्री दत्तात्रेय महाराजांच्या त्या जाणव्याचं पण वर्णन इथे कवी करत आहेत. जाणवं कसं असते तर बारीक असते, त्याच्यामध्ये बारीक म्हणजे एकदम बारीक, जाणवं बारीक नसते, जाणवं थोडं जाडच असते, परंतु त्या जाणव्यामध्ये बारीक 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 तंतू असतात सुताचे. तर कवींना हेच सांगायचं आहे, त्याच्यासाठी उपमा दिलेली आहे क्षीरसागराची. जाणवं पांढरा असते, क्षीरसागराची उपमा दिली म्हणजे दुधाचा समुद्र. ते दुधाचा समुद्र जणू काही एखाद्या पर्वताला जाऊन त्याच्या लाटा ज्या आहेत त्या टक्कर देत आहेत आणि त्या लाटा परत येत आहेत. त्या लाटेमध्ये बारीक 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 लाटा तयार होतात. पुन्हा त्या बारीक बारीक लाटा जरी असतील तरी या श्री दत्तात्रेय महाराजांच्या ज्या जाणव्यामध्ये जे बारीक तंतू आहेत त्यांची ते बरोबरी करू शकत नाहीत. ब्रह्मण्य देवो जगी, वरी ब्रह्मवेशाची शोभा अंगी, दाळिंबी पुष्प नव्हे रंगी, तैसी बोली धोत्रे. ब्राह्मण्य देवो जगी, हे श्री दत्तात्रेय महाराज या जगामध्ये अवतीर्ण झाले. ब्राह्मण्य देवो जगी, वरी ब्रह्मवेशाची शोभा अंगी. हे जे ब्रह्म म्हणजेच ईश्वर श्री दत्तात्रेय महाराज या जगामध्ये अवतरलेले आहेत. वेश कसा आहे तर ब्रह्मवेशच आहे, ब्राह्मणाचा वेश आहे आणि त्यामुळे शोभा आलेली आहे अंगी. वस्त्र कसे आहेत त्या संदर्भात सांगतात कवी. दाळिंबी पुष्प नव्हे रंगी, तैसी बोली धोत्रे. डाळिंबाचं जे फूल असते भगव्या रंगाचं, ते फुलही त्या वस्त्राची बरोबरी करू शकणार नाही, एवढे ते वस्त्र तलम आहेत आणि भगव्या रंगाचे आहेत. म्हणजेच शेंद्री रंगाचे, केशरी रंगाचे वस्त्र श्री दत्तात्रेय महाराजांचे आहेत. तर हे श्री दत्तात्रेय महाराजांचे वस्त्र, या परमार्गाला आदिगुरु असणारे श्री दत्तात्रेय महाराज यांचे वस्त्र जर भगवे आहेत, तर मग आपल्या महानुभाव पंथाच्या ध्वजावरचा जो चक्र आहे सुदर्शन चक्र, ते भगवं नसायला काय हरकत आहे. आणि म्हणून बऱ्याच जणांनी आता तसा प्रयत्नही चालू केलेला आहे की आपल्या ध्वजावरचा जो चक्र आहे, ध्वजावरचं सुदर्शन चक्र हे भगव्या रंगाचं असायला पाहिजे. आणि बऱ्याच ठिकाणी मी तसे ध्वज पाहिलेत, पण आता थोडी बदल होत आहे या ध्वजामध्ये. तर असा विचार चालू आहे काही जणांच्या मनामध्ये आणि आहेत भगवे चक्र ध्वजावर.
तो हा उत्तम श्लोकू जगी नाही आणिकू आत्री नंदन एकू वांचोनिया. तो हा उत्तम श्लोकू जगी नाही आणिकू. असा अवतार श्री दत्तात्रेय महाराजांसारखा पवित्र कीर्तिमान असा कोणीही नाही. फक्त आत्रिनंदन एकू वांचुनिया, श्री दत्तात्रेय महाराजांना वांचून असा अवतार नाही, असं इथे कवी सांगतात. ऐसा अवतरोणी सृष्टी राज्य करी सह्यात्र मुकुटी उद्धरी कृपा दृष्टी स्वामी नागार्जुनाचा. ऐसा अवतरोणी सृष्टी राज्य करी सह्याद्री मुकुटी. असे श्री दत्तात्रेय महाराज अवतीर्ण होऊन सह्याद्री पर्वताच्या गडावर राहतात. कालचा प्रश्न होता, त्या प्रश्नाची सर्व उत्तरे शेवटी तुम्हाला मिळणार आहेत. ज्यांनी ज्यांनी उत्तर दिले त्या सर्वांची नावे या सत्राच्या शेवटी तुम्हाला माहिती होणारच आहेत. उद्धरी कृपादृष्टी स्वामी नागार्जुनाचा. जे कृपादृष्टी आहे श्री दत्तात्रेय महाराजांची, स्वामी नागार्जुनाचा, हे कृपादृष्टीने या सर्व जीवांना उद्धरून नेतात. तर आजचं सत्र आपण इथेच संपूया. भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींचं, श्री दत्तात्रेय महाराजांचं नवीन ओव्यांचं अध्ययन करण्यासाठी. आणि तुम्ही अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे मी सह्याद्री वर्णनाचा व्हिडिओ अपलोड केला की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही सह्याद्री वर्णनाचं सत्र ऐकू शकाल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये सह्याद्री वर्णनाच्या नवीन ओव्यासह. तोपर्यंत दंडोत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.